अगदी प्रोफेशनल्स देखील जे दोन शब्द इंटरचेंजेबली वापरतात ते म्हणजे सेव्हिंग आणि सेव्हिंग्स. दोन्ही दिसायला ऐकायला अगदी सारखे आहेत, पण दोन्हीच्या अर्थांमध्ये खूप मोठा फरक आहे. सेव्हिंग या शब्दाचं जर डिक्शनरी मिनिंग आपण बघायला गेलो तर आपल्याला असं दिसतं इन्कम नॉट स्पेंड ऑर डिफर्ड कन्झम्पशन, म्हणजेच पुढे ढकललेला खर्च किंवा न खर्च केलेलं उत्पन्न. आता एक उदाहरण घेऊन बघू. समजा एखाद्या माणसाचं उत्पन्न दर महिना 50,000 रुपये आहे, त्याचा खर्चही 50,000 रुपये आहे. थोडक्यात त्याच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. आता अशा माणसाला जर एखादा अनिवार्य खर्च पुढे करायचा आहे असं दिसतंय तर त्यावेळेला तो काय करेल? जो एखादा खर्च टाळता येईल तो टाळेल आणि जो एखादा खर्च पुढे ढकलता येईल तो पुढे ढकलेल आणि पैसे बाजूला करेल. हे बाजूला केलेले पैसे याला आपण सेव्हिंग किंवा बचत म्हणतो. अर्थात इथं अजून एक पर्याय त्याच्याकडे आहे, तो पर्याय म्हणजे लोनवरती पैसे घेणं किंवा उधार पैसे घेणं. पण लोन हा आजचा आपला टॉपिक नाही, त्याच्यामुळे त्याची चर्चा आपण नंतर कधीतरी करूया. तर असे हे बाजूला टाकलेले पैसे जे कुठला तरी खर्च वाचवून कुठला तरी खर्च न करता बाजूला केलेले आहेत याला आपण म्हणतो सेव्हिंग. आणि हे सेव्हिंग झाल्यामुळे जे फिजिकल कॅश बाजूला गेली, जे पैसे बाजूला गेले, त्या पैशाला म्हटलं जातं सेव्हिंग्ज. इंटरनेटवरती जर सर्च केला सेव्हिंग या शब्दाचा तर काही ठिकाणी तुम्हाला अजून एक समीकरण इक्वेशन मांडलेलं दिसतं. ते म्हणजे इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग. पण इथं जे उदाहरण दिलं जातं ते उदाहरण असं असतं, समजा एखाद्या माणसाचं इन्कम मंथली इन्कम 50,000 आहे, त्याचा खर्च 40,000 रुपये आहे आणि त्याला जे 10,000 रुपये त्याच्याकडे शिल्लक राहतात हे पैसे तो बँकेत ठेवतो किंवा पुढच्या कुठल्या तरी खर्चाकरता म्हणून बाजूला ठेवतो. इथं जर आपण नीट बघितलं तर इथं ही बचत नाहीच आहे, ही शिल्लक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सरप्लस असं म्हणतो. तर तशी ही सरप्लसची रक्कम आहे. याचं कारण असं की इथे खर्च हा इन्कमपेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे वाचवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे ही जी रक्कम आहे ही बचत नाही, ही शिल्लक आहे. आता ह्या शिल्लक राहिलेल्या रकमेला देखील, ह्या पैशाला देखील सेव्हिंग्ज असंच म्हटलं जातं. आता हे सेव्हिंग हे जे इंडिव्हिज्युअलचं असेल तर त्याला इंडिव्हिज्युअल सेव्हिंग म्हणतात. जर देशातल्या उद्योगधंद्यांनी असे पैसे बाजूला ठेवलेले असतील तर ह्याला कॉर्पोरेट सेव्हिंग म्हणतात. आणि चुकून माकून यदा कदाचित हे जर पैसे देशांनी बाजूला केलेले असतील तर त्याला नॅशनल सेव्हिंग असं म्हणतात. मी चुकून माकून एवढ्याकरता म्हटलं की जगातल्या बहुतांश अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमीज ह्या फिस्कल डेफिसिटवरतीच असतात. लोक कोणत्या वेळेला जास्त बचत करतात आणि जर सगळेच जण जास्त बचत करायला लागले तर काय घडतं हे आपण बघू. बचत करण्याची खूप कारणं असू शकतात. उदाहरणार्थ अनपेक्षित खर्च, अनपेक्षित येणारा आजारपण हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अशा करता नेहमी पैसे बाजूला ठेवले जातात. किंवा एखादी भविष्यातली योजना, जसं घर खरेदी करायचे मग त्याच्या डाऊन पेमेंट करता पैसे गोळा करायला पाहिजे, किंवा मुलांचं शिक्षण आहे, अशा वेळेला आपण पैसे गोळा बाजूला करून ठेवतो. आता निवृत्तीनंतर किंवा रिटायरमेंट करता म्हणून पैसे बाजूला केले जातात, ही पण बचत केली जाते. ह्याच्याशिवाय सांस्कृतिक आणि सामाजिक कारणाकरता देखील बचत केली जाते बरं का. जसं असं म्हणतात की जपान, चीन, कोरिया ह्या देशांमध्ये जीवनाचं एक तत्व म्हणून बचत केली जाते. आता ह्या ठिकाणी जर विचार केला तर भारतात देखील आपल्याला लहानपणापासून बचतीचं महत्त्व शिकवतातच. मध्यमवर्गीय घरांमध्ये तर मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी अशी बचत करण्याची पद्धतही आहे आणि त्याला जबाबदारी देखील समजली जाते.
याशिवाय जर भविष्याबद्दल अनिश्चितता वाटायला लागली, जर असं वाटायला लागलं की उद्याचं काही खरं नाही बाबा, आज पैसे साठवायला पाहिजेत, तर त्याच्याकरता देखील लोक पैसे बाजूला ठेवतात. आता सामान्यतः सेव्हिंगची सवय किंवा बचतीची सवय जर जनतेला असेल तर ते चांगलं समजलं जातं, कारण हाच बचत केलेला पैसा बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स चॅनलाइज करून जिथे त्याची गरज असते, म्हणजे उद्योगधंदे असतील किंवा तंत्रज्ञानाच्या कामाकरता असतील किंवा विकासाच्या इतर रस्ते किंवा इतर सुखसुविधा ह्याच्याकरता असतील, अशा करता देण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि बँका करतात. बचत जर प्रभावीपणे गुंतवली गेली तर ती अर्थव्यवस्थेला मजबूती देते. पण जर एखाद्या ठिकाणी एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये लोक जरुरीपेक्षा जास्त बचत करायला लागले तर त्याचाही अर्थव्यवस्थेला फटका बसतो. याचं कारण आपण आधीच बघितलं ना, की बचत म्हणजे न खर्च करता बाजूला केलेले पैसे, अर्थात त्याच्यामुळे मालाच्या आणि सेवेच्या डिमांडवरती परिणाम होतो. मालाची आणि सेवेची डिमांड कमी होते. आता अशी डिमांड कमी झाली की उद्योगधंदे माल आणि सेवा पुरवठा कमी करतात, त्याच्यामुळे त्यांचा नफा कमी होतो. त्यांचा नफा कमी झाला की सार्वत्रिक उत्पन्न कमी होतं. उत्पन्न कमी झालं की लोकांकडे साठवण्याकरता आणि खर्च करण्याकरता पैसे कमी होतात, आणि ते पैसे कमी झाले की साठवण्याचा किंवा वाचवण्याचा दरही कमी होतो. ह्यालाच अर्थतज्ञ जॉन मेनार्ड केन्सनी पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट किंवा बचतीचा विरोधाभास म्हटलेला आहे. थोडक्यात काय तर खर्च आणि बचतीचा समतोल राहणे अतिशय महत्वाचं आहे. असा समतोल राखण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना सरकार आणि रिझर्व्ह बँक वेळोवेळी करत असतात. आता बचत आपण बघितली, पण एखाद्या इकॉनॉमीमध्ये जर का बचतीच्या पेक्षा खर्च करण्याकडे लोकांचा कल जास्ती असेल तर अशा परिस्थितीचा इकॉनॉमीवरती काय परिणाम होईल हे आपण पुढच्या वेळेला बघू. आत्ता इथंच थांबूया आणि पुढच्या वेळेला भेटूया. नमस्कार.